असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। खरं तर 11 वर्षानंतर हा निकाल आलाय। पहिली प्रतिक्रिया हीच आहे की जे खुनी म्हणून जे म्हटले गेले होते चार्जशीटमध्ये त्यांना शिक्षा झालेली आहे, ही आमच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही उरलेल्या 3 खुनांच्या तपासाच्या आणि केसच्या दृष्टीने देखील महत्त्वाची गोष्ट आहे। 3 जे आरोपी आहेत त्यांची निर्दोष मुक्तता झाली आणि केवळ दोघांना जन्मठेप झाली। कुठेतरी या सगळ्या गोष्टी विलंब झाला आणि त्यानंतर देखील अन्याय झाला असं वाटतं। मी असं म्हणेन की आम्ही निश्चित या तिघांच्या जी निर्दोष मुक्तता झाली आहे त्याच्याबद्दल आम्ही निश्चित हायकोर्टामध्ये आणि त्यानंतर गरज पडल्यास सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ आणि आमचे वकील ॲडव्होकेट अभय नेवगी ज्यांच्या मदतीशिवाय आम्ही हा रस्ता चालू शकलो नसतो कोर्टाचा एवढा, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खरं तर हे CBIचंच काम आहे त्यामुळे CBIच करेल हे, पण आम्ही निश्चित याच्यासाठीचा पाठपुरावा करू। काही भाऊक झालेल्या पाहायला मिळतात। खरं तर अनेकांना अशी आशा होती की हा निकाल जो आहे तो खूप लवकर यावा। आधी पुणे पोलीस, नंतर ATS, नंतर CBI इन्व्हॉल्व झाली, कर्नाटक पोलीस आले गौरी लंकेशच्या हत्येनंतर। कसं बघता, कारण भाऊक झाले, डोळ्यात पाणी देखील आहे? नाही, असं तुम्ही मला ह्याच्यात नका आणू, पण मला असं वाटतं की 11 वर्षाची लढाई हा मोठा काळ आहे आणि या काळामध्ये स्वतःचं बळ जागृत ठेवायला लागतं आणि ही अजिबात आमची वैयक्तिक लढाई नव्हती, ही संपूर्ण आमच्या संघटनेची लढाई होती। आमचे सगळेजण हे आमचे वकील ॲडव्होकेट नेवगी जे प्रत्येक तारखेला हजर असायचे, ॲडव्होकेट ओंकार नेवगी ते इथे आहेत आणि मला वाटतं ॲज अ टीमच आम्ही हा सगळा प्रवास केलेला आहे आणि निश्चित आपण जे केलं त्याच्यामध्ये काही प्रमाणात आणि महत्त्वाच्या गोष्टीच्या बाबत यश आलं, ही भावना आमच्या मनात आहे आणि उरलेल्यांच्या बाबतीत आम्ही हायकोर्टामध्ये जाऊच। या सगळ्याच प्रकरणातले वकील देखील आहेत ॲडव्होकेट ओंकारजी, काय सांगाल? 11 वर्षानंतर न्याय मिळाला, काय कोर्टात झालं? दोघांना जन्मठेप झालेली आहे, 5 लाख रुपये फाईन दिली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ऑब्झर्वेशन कोर्टाने हे केलं आहे की डिफेन्सच्या वकिलांनी ही जी काय घटना झाली त्याचा जस्टिफिकेशन द्यायचा प्रयत्न केला आणि तेच खूप अतिशय चुकीचं आहे। सो आमच्या दृष्टीने आमची लढाई आम्ही जिंकलो आहे आणि बाकी डॉक्टर तावडे आणि बाकीच्यांच्या विरुद्ध आम्ही CBIला अपीलमध्ये जायला रिक्वेस्ट करू आणि मग तिथे पण लढाई चालू ठेवू सुप्रीम कोर्टापर्यंत। सर, युक्तिवाद नेमका काय झाला? कारण 5 आरोपी होते, त्यातल्या तिघांची निर्दोष मुक्तता आणि दोघांना जन्मठेप झाली। फाशीवर देखील कोर्ट काही आम्ही जन्मठेपासाठीच आर्ग्यू केलं होतं, फाशीची आम्ही मागणी केली नव्हती आणि कोर्टाने सगळा पुरावा लक्षात घेऊन योग्य तो निर्णय दिलेला आहे। पुढच्या 3 आरोपींबाबत तुम्ही पुढचं काय पाऊल असणार आहे तुमचं? आणि हायकोर्टामध्ये अपील करणार आहोत, CBIला रिक्वेस्ट करू ॲज अ फॅमिली that we should go in high court and we'll challenge this order. ॲडव्होकेट ओंकार आपल्यासोबत होते, दाभोळकर प्रकरणातले वकील आहेत। मुक्ता दाभोळकरांशी देखील आपण बातचीत केलेली आहे। खरं तर तब्बल 11 वर्षानंतर हा सगळा दाभोळकर हत्या प्रकरणाचा निकाल आता समोर आला आणि दोघांना जन्मठेप आणि तिघांना निर्दोष मुक्तता यात झालेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।